नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नोटांवरच्या बंदीच्या निर्णयामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी घातला गोंधळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत येत्या 3 वर्षात देशात बांधली जाणार स्वस्त दरातली 1 कोटी घरं. नोटाबंदीचा निर्णय योग्य, पण त्याची अंमलबजावणी अयोग्य असल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण. नोटाबंदीचा निर्णय मागे घेणार नाही अरुण जेटली. आज रात्रीपासून 22,500 एटीएम केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी त्यांना वाहिली आदरांजली. आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या 4 बाद 317 धावा. पुजारा आणि कोहलीची धडाकेबाज शतकं. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाज सुरू होताच नोटाबंदी निर्णयाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. परिणामी लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आज सकाळी लोकसभेच्या कामाला सुरुवात होताच विरोधकांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली. देशातल्या जनतेची होणारी गैरसोय पाहता सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सरकारवर दबाव टाकत संसदेच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. नियम 193 अन्वये मतदानाची तरतूद नसल्यानं या अंतर्गत चर्चा करण्यात अर्थ नाही अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली. तसंच या मुद्द्यावर विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्तावही लोकसभा अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. परिणामी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत आज नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित झाला त्याआधी येत्या 3 वर्षात देशभरात 1 कोटी स्वस्त घरं बांधण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचं सरकारनं सभागृहात सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधली जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. राज्यसभेत नोटाबंदीसह कावेरी पाणी वाटपाचा मुद्दाही उपस्थित झाला. नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी सहभागी व्हायला हवं असा आग्रह धरत विरोधकांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे जेवढ्या नागरिकांचा मृत्यू झाला त्याच्या निम्मे लोकही उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी बाकावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आझाद यांनी या वक्तव्याविषयी माफी मागावी आणि हे वक्तव्य कामकाजातून वगळावं अशी मागणी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात काल तृणमूल काँग्रेसनं नवी दिल्लीत काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शिवसेनेचे खासदारही या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारमधल्या सहकारी पक्षानं या मोर्चात सहभागी होण्याबाबत सिंह यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. यातून जनतेत संभ्रमाचा संदेश जातो असंही राजनाथ सिंह म्हणाले. शिवसेनेनं या निर्णयाला विरोध केलेला नाही, मात्र त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळेच सेनेनं या निर्णयाविरोधात राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर सही केली नाही असं शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे. सामना या सेनेच्या मुखपत्रातूनही सरकारच्या निर्णयावर टीका करण्यात आली होती. आधी या निर्णयाचं स्वागत आणि नंतर विरोध अशा शिवसेनेच्या उलटसुलट भूमिकेमुळे चुकीचा संदेश जातो आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. दरम्यान काळ्या पैशाविरुद्ध लढाईत आपण सरकारसोबतच आहोत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिल्यानंतर ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या निर्णयामुळे सामान्य जनतेला त्रास होतो आहे, तो थांबायला हवा. हेतू चांगला असेल तर पद्धत सुद्धा चांगली ठेवा असं राजनाथ सिंह यांना सांगितल्याचं ठाकरे म्हणाले. जिल्हा सहकारी बँकांवर लादलेली बंदी उठवायला हवी अशी मागणी ठाकरे यांनी केली. सगळी जनता ही काही चोर नाहीये, सगळी जनता ही काही काळे पैसेवाले नाहीये. आज सर्वसामान्य माणूस जो काय बँकेच्या आणि या रांगांमध्ये उभा आहे तो काही काळा पैसावाला नाहीये, त्याच्या कष्टाचा पैसा आहे. आणि मला असं वाटतं की त्याला त्या नोटा बदलून घ्यायला कोणाला नाहीये. नोटा बदलल्या पाहिजेत. आमची तुम्हाला मदत आम्ही करतोय, तुम्ही देश सुधारायला निघाले, सगळ्यांची त्याला सगळ्यांचं समर्थन आहे. पण ते करताना नाहक जो त्रास होतोय त्याला सगळ्यांचा विरोध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ताबडतोबीने ग्रामीण भागातली जी काही जनता आहे, ज्यांच्या
ज्यांची खाती म्हणा किंवा ज्यांना जिल्हा बँकेशिवाय पर्याय नाही, तर जिल्हा बँकेवरची ही जी काही बंदी घातलेली आहे ती उठवली गेली पाहिजे. उच्च मूल्यांवरच्या नोटांवरची बंदी कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून देशात चलनाची कमतरता नाही आणि बँका तसंच एटीएम केंद्रांसमोरच्या रांगा हळूहळू कमी होत आहेत असंही जेटली म्हणाले. देशातल्या एटीएम केंद्रांवर चलन पुरवठा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज रात्रीपासून 22,500 एटीएम केंद्र कार्यान्वित होतील असं जेटली म्हणाले. या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असून काँग्रेसची भूमिका आश्चर्यकारक असल्याचं जेटली म्हणाले. विरोधकांनी उपस्थित केलेले सगळे आक्षेप निराधार सिद्ध झाल्यानं विरोधक संसदेत चर्चेपासून पळ काढत आहेत असा आरोप जेटली यांनी केला. गेल्या 7 दिवसात बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. दरम्यान चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत जनतेला त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गावरची टोल माफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारनं आज आणखी काही निर्णय आणि उपाययोजना जाहीर केल्या. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी हे निर्णय जाहीर केले. त्यानुसार रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना एका आठवड्यात पीक कर्जाच्या अंतर्गत 25,000 रुपये बँक खात्यातून काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याबरोबर नोंदणीकृत कृषी व्यापाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी एका आठवड्यात 50,000 रुपये खात्यातून काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पीक विमा हप्त्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. विवाह समारंभासाठी खात्यातून 2.5 लाख रुपये काढता येतील, मात्र त्याकरता केवायसी, पॅन कार्ड अनिवार्य असेल. जुन्या नोटा बदली करण्यासाठी 4,500 रुपयांची मर्यादा घटवून आता 2,000 रुपये मूल्याच्या नोटाच बदलून मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या क श्रेणी वर्गापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यातल्या पगाराअंतर्गत 10,000 रुपये आगाऊ काढण्याचा पर्याय देण्यात आला आहे. उच्च मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बँकांमध्ये आता अतिरिक्त पैसा जमा झाला आहे. त्यामुळे व्याजदर कमी होतील अशी आशा स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत आमच्या प्रतिनिधी श्यामा मिश्रा यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. एखाद्या गोष्टीत जेव्हा बदल केला जातो तेव्हा साहजिकच थोडा त्रासही होतो असं सांगून त्या म्हणाल्या की नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रामाणिक माणसाला मात्र कोणताही त्रास होणार नाही. एटीएम केंद्रांचं रिकॅलिब्रेशन युद्धपातळीवर सुरू असून ते पूर्ण झालं की परिस्थितीत आणखी सुधारणा होईल असं त्यांनी सांगितलं. जागतिक अर्थविश्वातल्या दिग्गजांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ब्रिक्स बँकेचे अध्यक्ष के.व्ही. कामत यांनी हा निर्णय अतिशय उत्तम असल्याचं सांगत यामुळे भ्रष्टाचार कमी होईल असं म्हटलं आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि व्याजदरही कमी होतील अशी अपेक्षा कामत यांनी दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली. अर्थतज्ञ एस गुरुमूर्ती यांनीही हा निर्णय म्हणजे योग्य दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सरकारला 2 लाख कोटी रुपयांपर्यंत कर मिळू शकेल. हा कर देशाच्या विकास कामांसाठी कामी येईल. या निर्णयाचे चांगले परिणाम एप्रिल 2017 नंतर दिसतील असंही गुरुमूर्ती यावेळी म्हणाले. आतंकवादियों का पैसा बाहर से फेक करेंसी वाला जो मिलता है ये तो खत्म है. अभी फेक करेंसी सब खत्म हो गया, इसलिए उसका सोर्स ऑफ फंडिंग पूरा ड्राई हो गया है. ये अर्थव्यवस्था के ऊपर जो देश का सिक्योरिटी का इश्यू है उसका एक बड़ा फल मिला है हमको. लेफ्टिस्ट लोगों को पैसा, नक्सलवादियों को पैसा है वो बाहर से नहीं आता, इधर से ही वो कलेक्ट करते हैं एक्सट्रैक्ट करके. वो सब कैश में ही रखे हैं, बैंक में नहीं है. ये क्या करेंगे कि 60,000 करोड़ का पैसा है, ऐसा एक एस्टिमेट है. ये सब खत्म होगा. इसलिए देश का सिक्योरिटी है उसका एक बड़ा एडवांस हमने दिखाया इसमें. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे वाढत्या दहशतवाद
आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याबरोबरच पारदर्शक व्यवहारांच्या दृष्टीनं टाकलेलं सकारात्मक पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशा काळ्या पैशाच्या असीमित अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या निर्णयानंतर माओवादी, दहशतवादी संघटनांकडे असलेल्या नकली नोटा, पैसा याला आळा बसलाय. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यात सर्व घटक सरकारच्या पाठीशी आहेत. मात्र नवीन नोटांची चलनातली व्यवस्था तसंच सर्वसामान्यांचं हित याविषयी सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. सरकारच्या या कठोर निर्णयाचे परिणाम आणि प्रभावांबाबत थोडी कळसोसा आणि मोहिमेला पाठिंबा द्या असं आवाहन पंतप्रधानांसह वित्तमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेहिशोबी काळा पैसा आता बाहेर पडू लागलाय. नोटांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना निर्देश जारी केले आहेत. 500 रुपयांची नवीन नोट चलनात आली आहे. एटीएमच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार चलनातील नोटांचं प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येईल हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयानंही काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजनांमागच्या उद्देशाचं कौतुक केलं. देशात सुमारे 15 ते 16 लाख कोटी रुपये काळा पैसा आहे. त्यातले 10 ते 11 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले जाऊ शकतात असा सरकारचा अंदाज आहे. घरी असलेले पैसे बँकेत जमा करताना त्याचा स्रोत कळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या अनुषंगानं सरकार अनेक उपाययोजनाही करत आहे. आता लग्न समारंभासाठी बँकेतून 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मात्र केवायसी खातं बंधनकारक आहे. दर आठवड्याला व्यापाऱ्यांना बँकेतून 50,000 तर शेतकऱ्यांना कर्ज हप्त्यासाठी 25,000 रुपये काढता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या भ्रमणध्वनीचा वापर सर्व स्तरावर लीलया सुरू आहे. त्याच धर्तीवर कॅशलेस व्यवहारांची सवय समाजाच्या अंगवळणी पडेल यात शंका नाही. पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है. इसके लिए मैं चाहता हूँ कि हर एक धंधा वाला छोटे मोठे व्यापारी पेटीएम यूज करें. नक्कीच पेटीएमने गिराक वाढणार. कारण काय, ज्याच्याकडे पैसे बँकेत आहेत आणि खिशामध्ये नाहीत अशा लोकांना खरोखरच त्यांचा फायदा होणार आणि गिराक नक्कीच वाढणार. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाकडे दीर्घ मुदतीच्या अनुषंगानं बघितलं तर महागाईचा दर कमी होण्याबरोबरच सकारात्मक गुंतवणुकीच्या दृष्टीनं टाकलेलं ते ई पाऊल ठरेल. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यामुळे अनेक जण कफल्लक झाले असले तरी राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिका मात्र श्रीमंत झाल्याचं चित्र आहे. विविध करांपोटी आजपर्यंत या दोन्ही संस्थांकडे 766 कोटी 47 लाख रुपये जमा झाले. मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक म्हणजे 191 कोटी 41 लाख तर पुणे महानगरपालिकेत 101 कोटी 77 लाख रुपये जमा झाल्याचं वृत्त आहे. या दोन्ही ठिकाणी स्थानिक कर भरण्याकरता 1000 आणि 500च्या नोटा येत्या 24 तारखेपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्यानं अनेकांनी हे कर भरण्याकरता त्या त्या ठिकाणी गर्दी केली आहे. त्यामुळे कर भरणा अजूनही खूप वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान विद्युत देयकांसाठी येत्या 24 तारखेपर्यंत 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जातील असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. की थोडा पेशन्स ठेवा, थोडासा धीर ठेवा. जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आता ही आपल्या देशाची दिवाळी आहे जिथे आपला देश साफ होतोय. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. त्याशिवाय काहीच शक्य नाहीये. आपण पूर्वी दोन मण तांदूळ देऊन एक नारळ घ्यायचो. अशी स्थिती काही दिवसांसाठी आत्ता आलेली आहे. तर आपण त्याचाही आनंद घेऊया आणि 2 महिन्यानंतर परत आपण भयंकर स्ट्रॉंग, भयंकर शक्तिवान होऊन परत आपल्या देशाची उन्नती करूया. ऑफ कोर्स ये एक सडन डिसीजन है तो सब चौंक गए हैं. लोगों को दिक्कतें भी आ रही है पर जैसे आपने कहा कि काफी लोग कह रहे हैं कि हिस्टोरिक है. मुझे इकोनॉमिक्स की समझ उतनी नहीं है तो मैं जो लोग कह रही हूँ उसी को दोहरा रही हूँ. एक डिसीजन लिया हुआ है सरकार ने लिए, एक डिसीजन जो फ्यूचर के लिए बहुत अच्छा है.
इससे बड़ा और बेहतरीन फैसला हो नहीं सकता। परेशानी 2-4 दिन की है और हम खाली बैंक की लाइन में तो खड़े हैं यार, कोई गोली थोड़ी आ रही है हमारे, नोट के बदले नोट ले रहे हैं। थोड़ा सा सब्र कर रहे थे, पानी पी लो, चाय पी लो, कुछ कर लो, तो बेचारे वहां पे खड़े हैं, गोलियां खा रहे हैं। तो कोई परेशानी वाली बात नहीं, और ये परेशानी 4-5 दिन की है, उसके बाद कितना फायदा होने वाला है हमारी कंट्री को। नोटाबंदीच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। आता नोटाबंदीच्या निर्णयावर सामान्य नागरिकांच्या काही प्रतिक्रिया बघूया। सरकारने जे नियम काढलेत, 500, 1000च्या नोटा बंद आहेत, ते आमच्यासाठी चांगलेच आहे। पुढे चालूनही आम्हाला उपयोगच होईल। हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे, कारण याचा आता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत। या नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले 2 दिवस खूप गर्दी होती, परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं। बँक कर्मचाऱ्यांना तासन तास रांगेत उभे राहिले, परंतु एकही भांडण झालं नाही, किरकिर झाली नाही, आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरनं असं दिसतं की लोकांना हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय। अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाचं पाणी कोपरगावला देण्याच्या योजनेला तत्वतः मंजुरी देण्यात आली असून लवकरच पाईपलाईनद्वारे हा पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कोपरगाव महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते आज बोलत होते। विकासाची गंगादारी आणण्यासाठी महायुतीकडे एक हाती सत्ता द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता खुश असून आता खऱ्या अर्थानं आर्थिक विकासाच्या क्रांतीला सुरुवात झाली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे। एकाच वेळी अनेक कामं होत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिन्नर इथल्या एका प्रचार सभेत सांगितलं। आता बँकांमध्ये अतिरिक्त पैसा जमा झाल्यानं विकास कामं करणं सहज शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यात मनमाड इथंही मुख्यमंत्र्यांची सभा झाली। 2019 पर्यंत राज्यातल्या प्रत्येकाला घर देण्याची सरकारची योजना असून कोणीही कच्चं घर आणि झोपडपट्टीत राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या सभेत दिली। भारतीयांच्या बँक खात्यात काळा पैसा जमा होण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारच्या काळात जनतेला कष्टाचा पैसा काढणं जिकिरीचं झालं आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। सरकारच्या अच्छेदींबाबत जनतेची निराशा झाली आहे असं ते म्हणाले। ते आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते। राज्यात सेना आणि भाजपा एकत्र सत्तेत असूनही परस्परांवर आरोप करत राज्याला अधोगतीकडे नेत आहेत असं मुंडे म्हणाले। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं। जळगाव जिल्ह्यातल्या 13 नगरपालिकांसाठी 27 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 4था स्मृतिदिन। बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याकरता शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, खासदार पूनम महाजन, महापौर स्नेहल आंबेकर, आमदार भाई जगताप यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली। बाळासाहेबांच्या स्मारकासाठीची कार्यवाही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। स्मारकासाठी लवकरच महापौर बंगल्याची जागा हस्तांतरित होईल। भूमिपूजन घाई गडबडीनं न करता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते होईल असं ते म्हणाले। स्मारकासंदर्भात सूचना मागवणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। बातमी क्रिकेटची। भारत आणि इंग्लंड दरम्यान विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं आज पहिल्या दिवसाअखेर भारताला 4 गडी गमावून 317 धावा करता आल्या। भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताचे दोन्ही सलामीवीर लवकरच तंबूत परतले। मुरली विजय 20 तर लोकेश राहुल 0वर बाद झाला। त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं डाव सावरला। चेतेश्वर पुजारानं 119 तर विराट कोहलीनं नाबाद 1.5 शतकी धावसंख्या करत संघाला सुस्थितीत आणून ठेवलं। आणि आता एक नजर हवामानावर। विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली। राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 10.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे।
आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 23. नागपूर कमाल 30, किमान 11. पुणे 30 आणि 17. औरंगाबाद 31-16. नाशिक कमाल 30, किमान 15. कोल्हापूर 30 आणि 20. रत्नागिरी 36-24. सोलापूर 33 आणि 18. आणि अमरावती कमाल 29, किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नोटांवरच्या बंदीच्या निर्णयामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी घातला गोंधळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. स्वस्त दरातली 1 कोटी घरं. नोटाबंदीचा निर्णय योग्य, पण त्याची अंमलबजावणी अयोग्य असल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण. नोटाबंदीचा निर्णय मागे घेणार नाही, अरुण जेटली. आज रात्रीपासून 22,500 एटीएम केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी त्यांना वाहिली आदरांजली. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताच्या 4 बाद 317 धावा. पुजारा आणि कोहलीची धडाकेबाज शतकं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.